तू सांगतेस ते खरं आहे की हा सगळं तुझा प्लॅन आहे? अंबिका अंबिका तुझी सख्खी बहीण? माझा विश्वास बसत नाही. वेदाची शपथ. मीरा, आता हे सांगायची काय गरज होती? अंबिका जर खरंच तुझी सख्खी बहीण होती तर मग तू हे माझ्यापासून इतके दिवस लपवलंस का? लपवून नाही ठेवलं. हे सत्य माझ्यापासूनच लपून होता. मी खूप लहान होते तेव्हाच ताई निघून गेली. तिला कोणीतरी घेऊन गेलं. ज्या दिवशी आमच्या घराला आग लावली होती ती आग सुद्धा तुमच्या मंजिरी आईनीच लावली होती. तुम्हाला आत्ता माझ्या गोष्टींवरती विश्वास बसणार नाहीये. मीरा, आता सगळं सत्य कळायलाच हवं. वेदाचे बाबा, त्या दिवसापासून मी ताईला बघितलंही नव्हतं. ताईचा लहानपणीचा चेहरा आठवत होता मला. मी मोठी झाले, इथे आले. अपघाताने माझं लग्न तुमच्याशी झालं, पण तरी सुद्धा ताई कुठेच भेटत नव्हती. ताई भेटत नाहीये म्हणून मी देवी आईवर रुसले होते. तिच्याशी अबोला धरला. तुझा चेहराही बघणार नाही असं सांगितलं तिला. तिच्या गाभाऱ्यात मी उलट्या पावलांनी जायचे, पण मंदिरातली सगळी कामं मी खूप मनापासून करत होते. ताईला शोधण्यासाठी तुम्ही सुद्धा मला मदत केली होती, पण कदाचित देवी आईचीच लीला होती की मी या घरात आले. आणि मग मला कळलं की अंबिका ताईच माझी राधा ताई आहे, माझी सख्खी बहीण. ठीक आहे, तुला हे सगळं इथे आल्यानंतर कळलं असेल, पण मग मला सांगायचं होतं ना. कसं सांगणार होते मी तुम्हाला हे सगळं? जेव्हा मला हे सगळं कळलं तेव्हा घरात वेदावर हल्ले सुरू झाले होते. तुमच्यावर जीवघेणे हल्ले व्हायला लागले होते. कोणावर विश्वास ठेवू हेच कळत नव्हतं मला. आणि मी तुम्हाला तेव्हा सांगितलं असतं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता का?